अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण अमरावती बडनेरा मोर्शी येथील नागरिक शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलंय। कारण या धरणात 45.60% जलसाठा असून तो पुरेसा आहे। त्यामुळे या ठिकाणी पाणी टंचाई भासणार नाही। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मे महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं तापमान जे आहे जे जवळपास 45 डिग्रीच्या वर गेलं होतं। त्यामुळे अत्यंत बाष्पीभवनामुळे जे आहे जे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील छोटे मोठे धरणांचा जो जलसाठा आहे तो कमी झालेला होता आणि त्यामुळे अनेक गावांना जो आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक गावांमध्ये निर्माण झालेली होती। अनेक गावांमध्ये आपण जर पाहिलं तर मेळघाटामध्ये भीषण अशी पाण्याची टंचाई, सोबतच मेळघाटसह अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे। मात्र मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचं धरण म्हणजेच मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या काठावर आहे। मी सध्या या ठिकाणी आपण त्या धरणाची परिस्थिती जर बघितली तर या धरणामध्ये आत्ताच्या परिस्थितीने आपण जर पाहिलं तर 45.60% या धरणामध्ये जलसाठा आहे। जून महिना आता सुरू झालेला आहे आणि जून महिन्यामध्ये जर आपण जर बघितलं तर आता काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार, त्यामुळे आणखीन धरणाच्या पातळीमध्ये जलसाठ्यामध्ये वाढ होणार आहे। मात्र आता जर पाहायला गेलं तर याच धरणाच्या माध्यमातून अमरावती शहर, मोर्शी शहर आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा होतो। दररोज नियमित पाणी पुरवठा होतो। त्यामुळे हे धरण आहे लोकांच्यासाठी आहे, लोकांच्या जीवन मरणाचा ह्या धरणाचा प्रश्न आहे। कारण का एकीकडे शेतकऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे या धरणामध्ये जलसाठा असल्यामुळे लोकांना आणि शेतकऱ्यांना या धरणाचा मात्र दिलासा मिळालेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।